सह्याद्री आरोग्यवर्धनम गाव बोरखिंड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। बोरखिंड हे गाव सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त असं हे गाव। इथे मेडिकल टुरिझम, हेल्थ टुरिझम डॉक्टर जगमोहन सिंग परदेशी यांनी सुरू करून विविध सुखसुविधांनी उपलब्ध असं हे ठिकाण इथं सुरू केलेलं आहे। इथे संपूर्ण भारतातून विविध ठिकाणाहून, विविध तालुका जिल्ह्यांमधून रुग्ण इथं आपला उपचार घेण्यासाठी येतात। मणक्याशी संबंधित, हाडांशी संबंधित, नसनाड्यांशी संबंधित व विविध आजारांसाठी रुग्ण इथं येऊन आपला उपचार घेतात व समाधानी होऊन इथून जातात। हेच ह्या ठिकाणाचं वैशिष्ट्य। नमस्कार, सह्याद्री आरोग्यवर्धनम गाव बोरखिंड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। इथं यवतमाळ पुसदवरून गजानन अरगुलवार सर आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आले होते। गजानन सर नमस्कार, तुमचं गाव, नाव, पत्ता आणि आजाराविषयी काही सांगू शकाल? नमस्कार सर, मी गजानन पंडित अरगुलवार, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे मी राहतो आणि गेल्या अनेक दिवसापासून मला स्लिप डिस्क आणि पोटाचे आजार असे दोन्ही दोष माझ्यामध्ये होते। मी या ठिकाणी सह्याद्री आरोग्यवर्धनम सेंटरला मी आलो आणि 7 दिवस इथल्या ट्रीटमेंट मी घेतल्या आणि मी जाताना एवढंच सांगू इच्छितो की या सगळ्या ट्रीटमेंटद्वारे मी 7 दिवसामध्ये 80% ओके झालो आहे। समोरच्या गोळ्या या ठिकाणी मी सोबत घेतल्या आहे आणि मला विश्वास आहे की मी माझ्या पूर्ण रोगमुक्ती मी इथून होईल। उत्कृष्ट असं वातावरण, उत्कृष्ट असा डॉक्टर स्टाफ, उत्कृष्ट असं इथे असणाऱ्या उपलब्ध सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कम हिअर, टेस्ट मी अँड दॅन बिलीव्ह। तर इकडे या, डॉक्टर जगमोहन परदेशी यांच्याशी भेटा आणि यांच्या भेटीनंतर तुम्हाला असं जाणवेल की नक्की मी इथं राहिलं पाहिजे। त्यांच्यासोबत सचिन बंडेवार म्हणून आले होते नांदेड इथून। तर सचिन सर, तुम्ही काय सांगू शकाल? तुमचं म्हणजे नाव, गाव, पत्ता आणि तुमच्या आजाराविषयी आणि इथं झालेली जी ट्रीटमेंट आहे आणि त्याचा जो तुम्हाला झालेला फायदा आहे त्याविषयी काही सांगू शकाल? सर नमस्कार सर, माझं नाव सचिन बाबूराव बंडेवार, नांदेडवरून मी आलेलो आहो आणि मला मागच्या 2-2.5 वर्षापासून ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि नस दबलेली होती, त्याचा प्रॉब्लेम होता पाठीमध्ये। पण इथं आल्यानंतर जेव्हा त्यांनी डायग्नोज केलं आणि मला इथं 7 दिवस ट्रीटमेंट घ्यायची सांगितली, त्यानंतर मागील 7 दिवसामध्ये माझा जवळपास 80-85% माझा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा झालेला आहे। जो माझा 2 वर्षापासून माझ्या पाठीमध्ये जो पेन होती, जो एक साईड माझा दुखायचं आडण, ते पूर्णपणे कमी झालेलं आहे आता आणि जो ॲसिडिटी आहे ते 80-85% माझी कमी झालेली आहे। जे आहे मी येथे तिथे दुसऱ्या कोणत्या डॉक्टरांना न दाखवता, न तपासता मी डायरेक्ट आता यानंतर बोरखिंड येथील सह्याद्री वर्धन सेंटर इथे मी येऊन त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घ्यायची माझी इच्छा आहे यापुढे। इथं तुम्ही 4 लोक 7 दिवस इथे ॲडमिट होतात, तर इथलं निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्थेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? निवास व्यवस्था जर बद्दल बोलायचं झालं तर मी म्हणतो प्रीमियम क्वालिटीचं इकडे रूम आहे। अशा प्रकारची रूम जर तुम्ही पुण्या मुंबई कुठे जर शोधत असाल तर 5,000 रुपयाला मिळते, ज्याला 3 स्टार कॅटेगरी म्हणतो ना आपण, तशा क्वालिटीचं, प्रीमियम क्वालिटीचं इथं स्टे आहे। आणि राहिला प्रश्न फूडचा, तर आम्ही सदैव म्हणतो की मातीच्या भांड्यामध्ये बनवलं पाहिजे, नैसर्गिक वस्तू खाल्ल्या पाहिजे, नैसर्गिक भाजीपाला खाल्ला पाहिजे। आज या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध आहे आणि काय म्हणतात त्याला, योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य पद्धतीचं राहणं, तर अशा तिन्ही गोष्टीचा कॉम्बो या ठिकाणी आहे। तुम्ही या ठिकाणी नुसता आरोग्यासाठी नाही तर टुरिझम म्हणून सुद्धा येऊ शकता की मी इकडे 1-2 दिवस राहून मी सगळं इथलं बघणार, आनंद घेणार आणि स्टे करणार। मी एवढं जाताना तुम्हाला सांगू इच्छितो की जाताना तुमच्याकडे 100% शांती असेल, जाताना 100% तुमच्याकडे समाधान असेल आणि जाताना 100% तुमच्याकडे आनंद असेल आणि जाताना तुम्ही एवढंच म्हणाल मी पुन्हा नक्की येणार, नक्की येणार, नक्की येणार। सरांकडे जाऊ परत एकदा। सर, इथं जे तुम्ही स्टे केलेला आहे 7 दिवस आणि जी तुमची नाभीची ट्रीटमेंट इथं झाली आहे, तर इथल्या राहण्याची जी व्यवस्था आहे, ते राहण्याची व्यवस्था आणि इथलं फूड ज्याला म्हणून आपण, जेवण ज्याला आपण म्हणू, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सर, इथं राहण्याची व्यवस्था एकदम खूप चांगल्या प्रकारची आहे। म्हणजे आम्ही इमॅजिनही केलं नव्हतं की बोरखिंड सारख्या अशा छोट्या गावामध्ये एवढी चांगली राहण्याची व्यवस्था असेल। पण इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही पाहिलं तर जसं आपण पाहतो की मोठ्या मोठ्या सिटीमध्ये 3 स्टार किंवा 5 स्टार ज्या सवलती असतात त्या टाईपचं या ठिकाणी यांनी राहण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि राहिला विषय जेवणाचा आणि इथली वागणूक ट्रीटमेंटचा, तर त्याविषयी मी एवढं सांगू शकतो की इथं अगदी नॅचरल पद्धतीचं जेवण शाकाहारी शुद्ध आहे
जे की आपण म्हणतो की मातीवरच्या चुलीवरच्या जो भाकरी असतात बाजरीच्या, त्या इथं खायला मिळतात. त्याप्रमाणे गिरगाईचं शुद्ध तूप, जे की आपल्याला शहरामध्ये सहजासहजी नाही उपलब्ध होत. इथं सगळं भेसळयुक्त असते, पण इथं पूर्णपणे 100% नॅचरल आणि प्युअर अशा पद्धतीचं स्वादिष्ट जेवण आहे. आणि त्या 7 दिवस जेव्हा आम्ही इथं होतो तर 7 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या, जे की 100% नॅचरल पद्धतीनं पिकवलेल्या आणि ते नॅचरल पद्धतीनं गावामध्ये बनवलेल्या अगदी रुचकर आणि पौष्टिक असं अन्न इथं आम्हाला 7 दिवस जे आहे ते भोजन आम्हाला मिळालेले आहे. सरांच्या मॅडम आहेत, अर्गुलवार मॅडम सोबत आहेत. तर मॅडम, तुम्ही काय सांगू शकाल? तुम्ही दुसऱ्यांदा सरांना इथं घेऊन आलात आणि इथलं जे वातावरण आहे, इथलं सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहे आणि अशा खेड्यावरती इथं जी ट्रीटमेंट्स आपल्याला जे सह्याद्री आरोग्यवर्धनम हेल्थकेअर सेंटर जे चिकित्सालय आहे, हे अतिशय दुर्गम भागामध्ये खेड्यावरती आहे. पण इथलं वातावरण, इथली राहण्याची व्यवस्था, जेवण व्यवस्था आणि इथली फळबागा वगैरे याच्याबद्दल काही सांगू शकाल? नमस्कार, मी सौ स्मिता गजानन आरगुलवार. मागच्या महिन्यात माझ्या मिस्टरांना बरं नसल्यामुळं आम्ही इथे पहिल्यांदा आलो आणि त्यांचा त्रास एवढा भयानक होता की रात्रभर ते झोपायचे नाही. मणक्याच्या स्लीप डिस्क झाल्यामुळं परेशान राहायचे, खूप भयानक त्रास व्हायचा आणि सगळे डॉक्टर करूनसुद्धा फरक काहीच नव्हता. मग जेव्हा आम्ही इथे आलो आणि त्यांची ट्रीटमेंट झाली, त्याच वेळेस एक आत्मविश्वास झाला की आता हे बरे होणार आणि सगळं चांगलं होणार. आणि डॉक्टरांनी एवढं छान ट्रीटमेंट केली की त्यांना पहिल्याच वेळेस 80 ते 85% बरं वाटलं. आणि हे तर झाली ट्रीटमेंटबद्दल. आणि इथलं वातावरण, इथली माणसे, इथलं डोंगरकडा, इतकं सुंदर वातावरण आहे की जसं असं वाटलं की आम्ही जसं काही बाहेर कुठे फिरायला आलो का. एवढं सुंदर वातावरण आहे, एवढे सगळे माणसं छान, एवढी शुद्ध वातावरण, हवा, इथलं जेवण जे आपण चुलीवरचं भाकरी खाण्यासाठी बाहेर आपल्याला मिळत नाही, ते एवढं छान जेवण इथे आहे. सगळं सात्विक भोजन आहे, शुद्ध आहे, केमिकल विरहित आहे. आणि इथल्या लोकांचं तर आपण शब्दात बोलूच शकत नाही, एवढं चांगलं आहे. पूर्ण फॅमिली जी आहे ती आपल्या घरच्यासारखी, असं नवीन वाटत नाही की आपण फर्स्ट टाईम इथे आलो म्हणून. तर प्रत्येक गोष्ट एवढी बेस्ट आहे. राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, ट्रीटमेंट आणि इथलं जे सौंदर्य आहे ते अप्रतिम आहे. जसं आपण एखाद्या पोर्ट्रेटमध्ये, एखाद्या याच्यात जे पाहतो, टी व्हीवर पाहतो, त्यासारखं इतकं सुंदर प्रेक्षणीय स्थळ हे आहे. तर प्रत्येक गोष्ट एवढी सुंदर आहे की आम्ही खूप तृप्त होऊन, सॅटिस्फाईड होऊन इथून जात आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी माझ्या भावाला घेऊन आली, त्याला सध्या खूप छान रिझल्ट आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत. आणि प्रत्येक आजारी व्यक्तीला आम्ही हाच संदेश देऊ की तुम्ही इथे या, नक्की तुम्ही बरे व्हाल. हे मी डॉक्टरांकडनं तुम्हाला आधीच सांगून देतो. धन्यवाद. तर सह्याद्री आरोग्यवर्धनम हेल्थकेअर सेंटरमध्ये इथं हे 4 लोक इथं ट्रीटमेंटसाठी आले होते, पुसद या शहरामधून, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर इथं आल्यानंतर सह्याद्री आरोग्यवर्धनम चं जे वातावरण आहे, सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगांमध्ये बोरखिंड जे गाव आहे, त्या नैसर्गिक वातावरणामध्ये हेल्थ सेंटर इथं आहे. आणि इथं राहण्याची व्यवस्था, इथलं ऑर्गॅनिक फूड आणि इथली जी शेती व्यवस्था, त्याच्यातून निघालेलं जो काही भाजीपाला आहे आणि इथली राधाकृष्ण गौशाला, त्याच्यातून गिरगाईंचं दूध, तूप, दही, ताक या सर्व गोष्टी इथं उपलब्ध होतात. अनेक प्रकारचे फळं इथं, नैसर्गिक फळं, भाजीपाला या सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने ह्या 4 लोकांनी इथं ट्रीटमेंट घेऊन ते खूप आनंदी होऊन इथं जात आहे. धन्यवाद. नमस्कार.